नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे फायनली कमळी हीच राजनची मुलगी आहे, म्हणजे राजन गौरीची मुलगी आहे हे सत्य समोर येणार आहे. तर इकडे कामिनीने डाव साधलेला आहे. तिनं जे ठरवलेलं होतं ते म्हणजेच की काहीही झालं तरीही या नयनताराचा माज ठेचायचा. तिला खूप माज आहे ना, तिचा ॲटिट्यूड कमीच होत नाहीये. ते तिनं ठरवलेलं असतं आणि तिनं व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. तो व्हिडिओ पाठवलेला सुद्धा आहे नयनताराला धक्का बसलेला असतो. पण कमळी आणि ऋषी सायबर सिक्युरिटीच्या मदतीने तो व्हिडिओ कशा पद्धतीने डिलीट करतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे कामिनी म्हणते की आता साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात करायची. या नयनताराचा माज ठेचाचाच आहे. प्रत्येक वेळेस तिनं खूपच माज दाखवलेला आहे. म्हणून कामिनीने आता इकडे व्हिडिओ पाठवलेला असतो नयनताराच्या मोबाईलवरती. म्हणजे नयनतारा, त्याचबरोबर ऋषी आणि त्याचबरोबर सगळेजण तिथे बसलेले असतात, ब्रेकफास्ट करत असतात आणि नयनताराच्या मोबाईलवरती मेसेज येतो. नयनतारा तो व्हिडिओ पाहते तर तिला धक्का बसतो. इकडे त्याच वेळी रोहितच्या मोबाईलवर सुद्धा मेसेज आलेला असतो आणि प्राजू आणि त्याचबरोबर ऋषी दोघंही बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की ऋषी ज्या पद्धतीनं ह्या गोष्टी हँडल करत आहे त्या म्हणजे खूपच जबरदस्त. नयनताराला धक्का बसलेला असतो. नयनतारा ऋषीला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचे, आतमध्ये चल. असं म्हणत नयनतारा ऋषीला घेऊन आतमध्ये जाते. नयनतारा त्याला म्हणते की ऋषी हे बघ, आपल्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे, हा व्हिडिओ आलेला आहे. ऋषी म्हणतो आई कसं शक्य आहे? कारण अगं तो व्हिडिओ कमळीने स्वतः त्या मुलाच्या मोबाईलमधनं डिलीट केलेला होता. कसं शक्य आहे? तेव्हा नयनतारा म्हणते नाही माहिती, पण आपल्या प्राजूचा व्हिडिओ इथं आलेला आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो. कारण हे कसं शक्य झालेलं आहे हाच प्रश्न पडलेला असतो. इकडे कमळी मात्र भेटायला आलेली असते अन्नपूर्णा आणि राजनला. कारण आता कमळी गावाला जाणार आहे. कमळीला आई आणि आबा या दोघांचीही खूप आठवण येत आहे. म्हणून तिने एकदा गावी जाऊन भेटून यायचं ठरवलेलं असतं. इकडे कमळीला विचारतात की आज कसं येणं केलंस? तेव्हा कमळी म्हणते की तुम्ही गावी जाऊन आलात ना, काल आजोबा छान होते, आजोबांना खूप भारी वाटलं, आम्ही आजोबांना बाहेरून फिरवून आणलं, ऋषी सर आणि निंगी माझ्या मदतीला होते, आजोबा खूप खुश होते. तेव्हा मात्र अन्नपूर्णा म्हणते अरे वा, म्हणजे तुम्ही आजोबांना बाहेर फिरायला घेऊन गेलेला? तेव्हा कमळी सांगू लागते की हो, आम्ही आजोबांना बाहेर पण फिरायला नेलेलं होतं. इकडे अन्नपूर्णा आणि राजन म्हणतात अरे. तेव्हा कमळी म्हणते की हा, मला एक सांगायचं होतं म्हणून मी आलेले होते. आता मी 2 दिवसांसाठी गावी जाणार आहे ना, मग म्हणून तुम्हाला म्हणलं एकदा भेटून जावं. राजन म्हणतो अगं गावीच जायचं होतं तर कालच यायचंच ना आमच्या बरोबर. अन्नपूर्णा म्हणते की अरे राजन, मला सांग ती गावी आपल्या बरोबर कशी येईल सांग बरं. तेव्हा राजन सांगू लागतो की अगं आई, तुला माहित नाहीये का, कमळी सिद्धटेकचीच आहे, कोल्हापूरच्या जवळची. आणि आता मात्र धक्का बसलाय. अन्नपूर्णा म्हणते काय? तेव्हा राजन सांगतो हो, कमळी पण म्हणते हो. मग अन्नपूर्णा विचारू लागते मग कमळीला माहित असेल ना गौरी कोण आहे ते, गौरीबद्दल कमळीला माहित असेल, आपण तिला विचारूया, असं अन्नपूर्णा बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता राजन आणि त्याचबरोबर इकडे अन्नपूर्णा तिथं असतात. तेव्हा कमळी म्हणते त्या गौरी मावशी आहेत ना, त्यांचा मला फोटो दाखवा ना, त्यांचा काही फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे? आणि मग तसं म्हटल्याबरोबर राजन म्हणतो की हो. मग अन्नपूर्णा म्हणते की आहे माझ्याकडे फोटो, मी घेऊन येते. असं म्हणत अन्नपूर्णा आता फोटो आणायला जाते. अन्नपूर्णा फोटो आणायला गेलेली असते. कमळी मात्र जाम खुश असते. कमळी म्हणते मी सांगते ना तुम्हाला, जर मी ओळखत असेल ना त्यांना तर मी नक्की त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगू शकते, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता राजन म्हणतो की हो आई, अगं ती सिद्धटेकचीच आहे ना, मग तिला माहिती असेल, दाखव बरं तिला गौरीचा फोटो. आणि मग जो लग्नातला फोटो आहे राजन आणि त्याचबरोबर गौरीचा, तो फोटो आणायला अन्नपूर्णा रूममध्ये जाते. अन्नपूर्णाला खूप भारी वाटलेलं असतं, कारण कमळी सिद्धटेकची आहे ही गोष्ट इतके दिवस अन्नपूर्णाला माहीतच नसतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अन्नपूर्णा इकडे राजनला म्हणत असते की खरंच तिला आनंद झालेला असतो. ती आतमध्ये जाते आणि मग राजन आणि त्याचबरोबर इकडे गौरीचा जो लग्नाचा फोटो आहे तो फोटो घेऊन बाहेर येते. आणि त्याच वेळी सुवर्णा वगैरे तिथे असते, चहा पाणी वगैरे बघत असते. कमळी मात्र वाट बघत असते, राजनशी बोलत असते, शाळेतल्या बाबतीत, कॉलेजच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत सगळं तिच्या गप्पा चाललेल्या असतात. आणि त्याच वेळी इकडे अन्नपूर्णा मात्र तिला म्हणत असते की हे बघ,
मिळाला फोटो असं म्हणत अन्नपूर्णाने तो फोटो आणून दाखवलेला असतो. कमळी मात्र त्या फोटोकडे पाहतच राहते. म्हणजे फायनली तो फोटो तर मिळालेला असतो, परंतु त्या फोटोवरून कमळी जेव्हा तो फोटो हातात घेते तेव्हा ती हादरते. कारण गौरी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाहीये, तर गौरी म्हणजेच इकडे कमळीची आई सरोज आहे. आता जेव्हा हे गोष्ट समोर येते तेव्हा मात्र कमळीच्या पायाखालची जमीन सरकते. कमळी म्हणू लागते, काय, कसं शक्य आहे हे सगळं? म्हणजे माझ्याच आईचा फोटो कसं शक्य आहे? एवढाच प्रश्न कमळीला पडलेला असतो. ही माझी आई आहे, म्हणजे माझ्या आईचं आणि राजन काकांचं लग्न झालेलं. कमळी मात्र पाहतच राहते. कमळी जेव्हा हे सगळं पाहत असते धक्का बसल्यासारखं, तेव्हा राजन आणि अन्नपूर्णा विचारतात की तू ओळखतेस का? तेव्हा कमळी म्हणते की हो, ही माझी आई आहे, सरोज नाव आहे तिचं. तेव्हा राजन म्हणतो, काय? तेव्हा कमळी म्हणते की हो, मी, आबा आणि माझी आई आम्ही तिघजण सिद्धटेकला राहायचो. हे ऐकल्यानंतर अन्नपूर्णा आणि राजन या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. आणि अन्नपूर्णाने तर कमळीच्या गालाची पप्पी घेत कमळीला जवळ घेतलेलं असतं. राजन सुद्धा कमळीला जवळ घेतो. आज इतक्या दिवसानंतर 17 वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे आणि अन्नपूर्णाला तिची थोरली नात तिच्या समोर आलेली आहे. इतके दिवस ज्या गोष्टीचा विचार ती करत होती ती गोष्ट समोर आली. इकडे मात्र कामिनी आणि रागिनी त्या गोष्टीमध्ये बिझी आहेत, ते म्हणजे अनिका आणि त्याचबरोबर ऋषी यांचं लग्न लावायचं कसं. इकडे आता ऋषी भयानक चिडलेला असतो आणि ऋषी बंड्याच्या फोनवरती कमळीला फोन करतो. कमळी म्हणते, हा ऋषी सर बोला, काय झालं? तेव्हा मात्र बंड्या इकडे सांगू लागतो की कमळे, अगं ऋषी सरांचा फोन आला, घे लवकर, तुझ्याशी बोलायचंय. ऋषी म्हणतो की कमळे, मला खरं सांग की तू तो व्हिडिओ डिलीट केला होता ना त्या चरणच्या मोबाईलमधून? कमळी म्हणते हो. तेव्हा ऋषी म्हणतो, अगं आज सकाळी तो व्हिडिओ पुन्हा आलेला आहे आईच्या मोबाईलवरती. तेव्हा मात्र कमळीला धक्का बसतो. कमळी म्हणते, कसं शक्य ऋषी सर? अहो, तो व्हिडिओ आपण स्वतः डिलीट केलाय, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा तर ऋषी म्हणतो, हो बरोबर आहे. तेव्हा निंगी आणि बंड्याही तिथे असतात, तेही ऐकत असतात. तेव्हा ऋषी म्हणतो की आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे, आईला धमकीचे फोन येत आहेत आणि तो जर व्हिडिओ व्हायरल झाला तर प्राजूची इज्जतीचा प्रश्न आहे, तिच्यासाठी किती वाईट गोष्ट आहे. कमळी म्हणते, नाही 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 सर, असं नाही होता कामा नाही. बरं तुम्ही मला कॉलेजमध्ये भेटायला या, आपण भेटूया आणि मग बोलूया. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कमळीने आता ऋषीला भेटायला बोलवलेलं असतं. ऋषी, कमळी आणि निंगी हे सगळेजण बोलत असतात. तेव्हा कमळी ऋषीला म्हणू लागते की ऋषी सर, मला ना एक गोष्ट बोलायची आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की काय झालं? ती म्हणते की याच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळं कोणी केलं असेल, कोण जबाबदार असेल या गोष्टीला, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र ऋषी म्हणतो की नाही माहिती. मग कमळी म्हणते, अहो ते सर काय असतं ना, ते सायबर सिक्युरिटी का काहीतरी, आपण तिथे जाऊया आणि तिथून तो IP ॲड्रेस खोलूया. म्हणजे तो IP ॲड्रेस ज्याचा आहे ना ते लोकेशन आपल्याला मिळेल आणि मग आपल्याला कळेल की हा व्हिडिओ व्हायरल कोणी केलेला आहे. हे जेव्हा कमळी बोलते तेव्हा ऋषी म्हणतो की बरोबर आहे, चल आपण त्यासाठी सायबर क्राईम डिपार्टमेंट असतं पोलिसांचं, तिथं जाऊया आणि तिथले SP आहेत ते आईच्या ओळखीतले आहेत, मी आईशी एकदा बोलून घेतो आणि मग अच्छा आज आपली त्यांच्याकडे गेल्यानंतर भेट होईल. असं म्हटल्याबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऋषी आणि कमळी दोघांनीही तिकडे जायचं ठरवलेलं असतं. तिथं गेल्यानंतर हा सगळा जो काही प्रकार आहे तो ऋषी तिथे सांगतो आणि त्यांना सांगितल्यानंतर ऋषीला खरं तर धक्का बसलेला असतो. कारण तो जो व्हिडिओ आहे तो चरणच्या मोबाईलवरून आणि त्याचबरोबर कामिनीच्या मोबाईलवरून दोन्हीकडून व्हायरल झालेला आहे ही गोष्ट कळते. आणि आता मात्र ऋषी तो IP ॲड्रेस ब्लॉक करतो आणि तो व्हिडिओ कायमचा डिलीट करून टाकतो. ऋषीने तर निर्णय घेतलेला आहे, तो व्हिडिओ कायमचा डिलीट केलेला आहे. कमळीच्या हुशारीमुळे ऋषीने आज तो व्हिडिओ सायबर सिक्युरिटीच्या मदतीने डिलीट केलेला असतो. कमळीने ज्या पद्धतीने हा मॅटर हँडल केलेला असतो आणि त्यानंतर ऋषी आणि कमळीने चरणची भेट घेत चरणच्या मुसक्या आवळलेल्या असतात आणि त्याची धुलाई केलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.